नमस्कार अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविकांनो, तर आपल्याला शासनामार्फत लवकरच नवीन एक काम सांगण्यात येणार आहे। तर ते काम कोणतं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, तरच तुम्हाला समजणार आहे की नवीन नेमकं कोणतं काम आहे आणि यामध्ये आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये सहभाग असणार आहे। तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील नागरिकांचे आरोग्यमय सुधारण्यासाठी आणि निरोगी समाज निर्मितीसाठी माझे गाव आरोग्य संपन्न गाव हे महत्त्वाकांक्षी अभियान राबवण्यात येणार आहे। बघा, माझे गाव आरोग्य संपन्न गाव ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात सरकारमार्फत आता येणार आहे। तर नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे राहुल कर्डिले आहेत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत बघा मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे नियोजन करण्यात आलेलं आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय पेरके यांच्या नियोजनानुसार 1 एप्रिल 2026 पासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये या अभियानाला मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये हा अभियान हे सुरू होणार आहे। बघा, या अभियानाची सुरुवात नांदेड जिल्ह्यामधून करण्यात आलेली आहे। बघा, जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांनी या अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असे या ठिकाणी जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे। बघा, प्रजा निरोगी तर राज्य सशक्त या तत्वानुसार प्रत्येक गावात रोगमुक्त आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी नागरिकांनी या मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग देखील घ्यावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। बघा, हे अभियान केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजना आणि शाश्वत विकास ध्येयांशी संलग्न आहे। या अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती, तालुका आणि जिल्ह्यांना राज्यस्तरावर कोट्यवधी रुपयांचं देखील पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे। बघा, यामध्ये जर एखादा जिल्हा जर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करण्यात आलं या योजनेचं, तर या ठिकाणी शासनामार्फत त्या जिल्ह्याला कोट्यवधी रुपयाचं या ठिकाणी बघा बक्षीस देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। बघा, 1 एप्रिल रोजी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष आरोग्य ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांना अभियानाच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती देखील या ठिकाणी दिली जाणार आहे। आरोग्य, स्वच्छता आणि शुद्ध पाणी पुरवठा या विषयावर चर्चा करून ग्रामस्थांची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे। लोकसहभागातून गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी सामूहिक संकल्प केला जाणार आहे। तर बघा, या ठिकाणी जी आरोग्य खात्यामार्फत ही योजना सुरू करण्यात लवकरच येणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये याची सुरुवात झालेली आहे। तर बघा, माझे गाव आरोग्य संपन्न गाव म्हणजे या गावामध्ये कुठलाही लोकांना म्हणजे एखाद्या समजा गावामध्ये रोगराई पसरलेली असते, एखादे आजारी माणूस असतो, तो कायमचा सारखा आजारी पडत असतो, म्हणजे या योजनेचं बघा एकच उद्दिष्ट आहे की गाव हे निरोगी राहिलं पाहिजे, गावामध्ये कुणीही आजारी पडलं नाही पाहिजे, हे एकच मुख्य उद्देश या योजनेचा आहे। आणि या योजनेमध्ये बघा अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांचा देखील या ठिकाणी सहभाग आहे। फक्त अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांनाच हे काम नाही, तर हे काम आता आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील करावं लागणार आहे। गावातील सरपंच असेल त्यांचं देखील या ठिकाणी मध्ये पुढाकार असणार आहे। अशा प्रकारचं हे नवीन काम अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांना हे सरकार आता लावणार आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांना मिळणार आहे। आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।